नमस्कार भाऊ. नमस्कार नमस्कार. तुम्ही कुठून आलते? मी ठाण्यावरून आलो आहे. बरं माझा गेल्या 4 महिन्यापासून कमरेला त्रास होता. बरं डॉक्टर बोललं खाली बसायचं पण नाही, वाकायचं पण नाही. तर माझे भरपूर पेन व्हायचं मला. अच्छा. इथं आल्यापासून मला 1 तासामध्ये एवढा रिलीफ आला, 90% रिलीफ वाटलेलं आहे. 90%. हो हो. बरं आता तुम्हाला वाकायला सांगितलं नव्हतं नाही नाही, आणि बसायला सांगितलं बसायला नव्हतं. पण सांगितलं. आता वाकून आहे बघा आणि बसून आहे बघा. आता बसून बघा, वाकून बघा. आता दुखत दुखतंय का असं? नाही नाही, पहिलं असं दुखायचं, दुखायचं, वागता यायचं नाही. वाकताच येत नाही. आता खाली बसून बघा. बसता पण येत नव्हतं. हे किती महिन्यापासून येत नव्हतं? 4 महिने झाले. 4 महिने झाले. डॉक्टरने तुम्हाला बसायला सांगितलं, वाकायला सांगितलं. आता ही पहिलीच विजिट आहे. पहिल्या पहिल्या विजिटमध्ये किती फरक पडला तुम्हाला? 90% फरक पडलेला. 90%. खूपच छान. मला एवढं पेन व्हायचं ना, हां. दिवस रात्र पेन व्हायचं मला. अच्छा. एक सरी MRI काढला. काढलं सर, त्याच्यात काय ॲडमिट होतं. त्यातमध्ये एक मणका दाबला गेलेला आहे आणि एकाला क्रॅक आहे. एकाला. 4 महिने तुम्हाला रेस्ट करावं लागेल. अच्छा. आणि मी रिक्षा ड्रायव्हर पण आहे, मी रिक्षा चालवतो, बेड लावून अजून पण. आता तुमच्यासारखा जर कमरेचा त्रास असेल तर त्याला काय सल्ला देऊ शकतो? जर असेल तर सर्वांनी सोंडे या गावात, सिन्नर या गावी यावे सगळ्यांनी. गणपत मॉलपेठ हां. एक वेळ अवश्य भेट. मित्रांनो, आपल्याला मणक्याचा जर असाच त्रास असेल आणि तुम्हाला वाकण्या बसण्यामध्ये तर त्रास होत असेल, चालताना वेदना होणं, लचक मारणं, हो. किंवा खाली वाकलं तरी मागच्या बाजूला ठणक लागतं, असं थोडंसं चाललं तर बसून देत नाही. बसू. असं जर वेदना असतील तर आमच्या गणपत मॉल पेट्रोलिंग सेंटरला एक वेळ अवश्य भेटलं. जर तुम्हाला डॉक्टरने ऑपरेशन सांगितलं असेल किंवा गोळ्या औषधं खाऊन आपण थकले असाल, ॲक्युपंक्चर किंवा इतर काही गोष्टी सगळ्या करून जर थकले असतील तर एक वेळ गणपत मॉल पेट्रोलिंग सेंटरला अवश्य भेट द्या आणि या आपल्या दीर्घकाळ चालणारे जे आजार असेल त्याच्यापासून मुक्त व्हा. नक्कीच. धन्यवाद.